आज आपण DUS रूल दॅट इज डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन हे शिकणार आहोत. डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन मध्ये आपण काय करतो, समजा एखादा डिफिकल्ट इंटिग्रल आहे ज्याच्यामध्ये व्हेरिएबल पण आहे, पॅरामीटर पण आहेत, तर त्या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय करतो, इंटिग्रेशनचा साइन असताना त्याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू द पॅरामीटर आणि त्याला सॉल्व्ह करतो. तर डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइनचा हाच रोल आहे की डिफिकल्ट इंटिग्रलला सॉल्व्ह करू शकतो आपण. तर डिफरन्शिएशनचा दोन रूल आहे, त्यातला रूल नंबर 1 आहे व्हेन द लिमिट्स आर कॉन्स्टंट आणि रूल 2 आहे व्हेन द लिमिट्स आर नॉट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, तर लिमिट तुमचे 0 to 1, 0 to इन्फिनिटी किंवा कोणत्याही प्रकारचा नंबर असेल आणि व्हेरिएबल लिमिट मध्ये जर लिमिट असतील तर त्याला आपण कॉन्स्टंट म्हणणार नाही, दॅट इज लिमिट आर नॉट कॉन्स्टंट. ठीक आहे. आता रूल 1 काय सांगतो बघा, समजा एखादा इंटिग्रल आहे एफ ऑफ एक्स अल्फा डीएक्स. आता त्या इंटिग्रल मध्ये दोन व्हेरिएबल दिसतात बघा, एक्स दिसतोय आणि अल्फा दिसतोय. मग एक्स हा तुमचा व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन आहे आणि अल्फा हा तुमचा अदर दॅन व्हेरिएबल. मग अदर दॅन व्हेरिएबल आपण काय म्हणतो, पॅरामीटर. ओके. मग जर एखाद्या इंटिग्रेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहे एक्स आणि अल्फा, त्याला आपण नाव देतो आय ऑफ अल्फा. अल्फा इज अ पॅरामीटर आणि रूल 1 नुसार दोन्ही साईडला फक्त काय करायचं, इकडे जर अल्फा असेल तर डी बाय डी अल्फा दोन्ही साईडला अटॅच करायचं. आता डी बाय डी अल्फा जर आपण इकडे अप्लाय केला तर हा डी बाय डी अल्फा इंटिग्रेशनच्या मध्ये जातो तेव्हा तो बनतो डॅबा, म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. इथे बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह झालं आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर या फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू अल्फा आणि मग सॉल्व्ह करतो. तर हा झाला तुमचा रूल 1. ठीक आहे. याच्यावर एक्झाम्पल बघू. प्रूव्ह दॅट 0 to 1 x raised to a minus 1 log x dx equals to log of a plus 1. आता ह्या ठिकाणी बघा आपल्याकडे व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन x आहे आणि x सोडून दुसरा कोणता व्हेरिएबल आहे a. मग इथे आपण पॅरामीटर जो आहे जो रूल मध्ये वापरला त्या पॅरामीटरला आपण काय म्हणूयात, अल्फा म्हणून. अल्फाला काय म्हणूयात, a म्हणूयात. ठीक आहे. मग इथे अल्फाचा रोल a ने केलाय, म्हणजेच पॅरामीटरचा रोल a ने केलेला आहे. सो सगळ्यात आधी ह्या इंटिग्रलला सॉल्व्ह करण्यासाठी किंवा शो करण्यासाठी आपण गिवन एक्झाम्पलला 4 तुकड्यामध्ये डिवाइड करू. लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या की याला सॉल्व्ह कसं करायचं एक्झॅक्टली. तर आपण काय करूयात, सगळ्यात आधी इंटिग्रलला अप्लाय करूयात रूल. अप्लाय रूल, DUIS रूल. सेकंड स्टेप, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स, जे की सिम्बॉल मध्येच असणार आहे. थर्ड स्टेप, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर. आता पॅरामीटर आपल्याकडे एक्स सोडून कोणता व्हेरिएबल प्रेझेंट आहे, ए. देअरफॉर इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू ए. आणि चौथी आणि शेवटची स्टेप असणार फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट. ओके. सो या 4 स्टेप मध्ये आपण त्या एक्झाम्पलला डिवाइड करतोय आणि एक एक स्टेप आपण अप्लाय करूयात. ठीक आहे. सो स्टेप नंबर 1, अप्लाय DUIS रूल. पण आधी आपण काय करूयात, ह्या इंटिग्रलला एक नाव देऊ. जनरली इंटिग्रलला नाव काय द्यायचं असतं बघा, एक्स जर व्हेरिएबल आहे आणि ए जर पॅरामीटर आहे तर आपण नाव देणार आय ए. नाव काय द्यायचं, आय ऑफ ए इक्वल्स टू द इंटिग्रल. ठीक आहे. नाव दिल्यानंतर आपण अप्लाय करूयात एक एक स्टेप. आता स्टेप नंबर 1 काय दिसतंय, अप्लाय DUIS रूल. मग DUIS रूल अप्लाय करायचं म्हणजे काय, तर दोन्ही साईडला आपण डी बाय डी ए अप्लाय करणार. इकडे ए व्हेरिएबल आहे, सो अप्लाय डी बाय डी ए ऑन बोथ साइड. सो डी बाय डी ए ऑफ आय इक्वल्स टू डी बाय डी ए ऑफ इंटिग्रल x raised to a minus 1 upon log dx. ओके. डी बाय डी इंटिग्रेशनच्या मध्ये जाईल आणि त्याचा बनतो पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सो 0 to 1 डॅबा बाय डॅबा a of x raised to a minus 1
लॉग एक्स dx. हा, तर डाबा बाय डाबा ए ऑफ ब्रॅकेट म्हणजेच काय, तर पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू ए, आणि लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह डी बाय डी ऑफ आय मीन्स आय डॅश ऑफ ए. आता इकडे आपण डेरिव्हेटिव्ह काढतो विथ रिस्पेक्ट टू ए. सो 0 to 1 तसाच, लॉग एक्स कॉन्स्टंट तसाच, आणि वरती एक्स रेस टू ए मध्ये एक्स कॉन्स्टंट आहे, ए व्हेरिएबल. जसं आपण 7 रेस टू एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचं ठरलं तर आपण काय करणार आहोत, 7 रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ 7, म्हणजे तो टर्म तसाच इंटू लॉग ऑफ कॉन्स्टंट. तसंच या ठिकाणी एक्स कॉन्स्टंट आहे आणि ए व्हेरिएबल आहे. जर कंपॅरिझन केलं तर 7चा रोल एक्स करतोय आणि एक्सचा रोल ए करतोय. सो इट इज एक्स रेस टू ए लॉग ऑफ एक्स येईल. ठीक आहे. सो आपल्याला इकडे मिळतोय एक्स रेस टू ए log of x minus derivative of 1 is 0, and now log cancel आणि इकडे आपल्याला मिळतोय 0 to 1 x raised to a dx. ही झाली तुमची पार्शल डेरिव्हेटिव्हची स्टेप, म्हणजे पहिली स्टेप कंप्लीट झाली. ठीक आहे. आता सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आहे. आता हे जे दिसतं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx, जसं एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन n+1 अपॉन n+1 असतं, तसं एक्स रेस टू ए चं इंटिग्रेशन सुद्धा तसंच येईल. दॅट इज एक्स रेस टू a+1 अपॉन a+1, 0 to 1. ठीक आहे. नाउ अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. So I dash of a equals to upper limit minus lower limit. Upper limit आहे तुमचं 1, so it is 1 raised to a+1 upon a+1 minus lower limit is 0 raised to a+1 upon a+1. आता 1 raised to anything is 1, therefore 1 upon a+1 आणि 0 raised to anything is 0, so तो पूर्ण टर्म 0 झाला. सो ही झाली आपली आय डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू. ओके. आता आय डॅश ऑफ ए आल्यानंतर आपण जाणार तिसऱ्या स्टेपला, इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स कम्प्लीट. आता इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स झाल्यानंतर इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू ए, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर. आणि विथ रिस्पेक्ट टू ए का करतोय, कारण याच्यामध्ये ए च्या टर्म आहे, ए च्या टर्म असल्यामुळे इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू ए. ओके. इंटिग्रेट with respect to a. So integration of I dash is I. जसं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल करतात एकमेकांना, डॅश कॅन्सल होईल, फक्त I येईल. आणि 1 अपॉन a+1 याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू a काढतोय, तर a+1 चं डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट असल्यामुळं इट इज लॉग ऑफ a+1 प्लस c. याला नाव देऊयात स्टार. And now to find last step, that is to find C. C काढण्यासाठी काय करायचं आहे बघा, तर C काढण्यासाठी आपण गिवन इंटिग्रेशनची इनिशियल जी गिवन इंटिग्रेशन नेमकं 0 कधी होतं ते बघू. C काढण्यासाठी तर ह्या ठिकाणी a च्या जागेवर अशी सुटेबल व्हॅल्यू पुट करायची, जी पुट केल्यानंतर तुमची ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. तर या ठिकाणी a च्या जागेवर आपण अशी काय व्हॅल्यू पुट केली पाहिजे, जेणेकरून तुमचं इंटिग्रेशन 0 येईल. तर कॉमन सेन्स आहे, एक्स रेस टू 0 1 असतो, 1 - 1 0, पूर्ण इंटिग्रेशन 0 होईल जर तुम्ही ए ला 0 पुट केलं तर. म्हणून आपण a इक्वल टू 0 पुट करूयात. पुट a इक्वल्स टू 0 जर केलं तर आपल्याला मिळेल I0 equals to log 0 plus 1 प्लस c. I0 ची व्हॅल्यू काढण्यासाठी गिवन इंटिग्रेशन मध्ये फक्त त्याला पुट करा. सो 0 to 1 x raised to 0 minus 1 upon log x dx equals to log 1 plus c. आता
x raised to 0 1 1 minus 1 0 आणि integration of 0 is 0. So it is log 1 1 0 plus c. हा पण 0 झाला. log 1 ची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे प्लस c imply c equals to 0. आता c ची व्हॅल्यू जी काय आली ती फक्त पुट करून देऊयात स्टार इक्वेशन मध्ये. पुट इन स्टार. So star will be I of a equals to log of a plus 1 plus 0 प्लस 0 लिहायची गरज नाही. आणि I of a म्हणजेच काय आहे तर स्टार्टिंगलाच नाव दिले आपण. I of a म्हणजेच x raised to a minus 1 x raised to a minus 1 upon log of x dx. ओके. आणि बघा अशा प्रकारे आपण जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह केले युजिंग दिस 4 स्टेप्स. ओके. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आणखी एक एक्झाम्पल बघूया. शो दॅट 0 to infinity e raised to minus x minus ax upon x into sec x dx equals to half log of a square plus 1 upon 2. आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण बघा द व्हेरिएबल x आणि अदर दॅन द व्हेरिएबल a. मग x सोडून दुसरा कोणता व्हेरिएबल आहे आपल्याकडं a. सो नाव देऊयात I of a equals to 0 to infinity e raised to minus x minus ax upon x into sec x dx. आता ह्या ठिकाणी आपण ह्या एक्झाम्पलला सुद्धा त्याच 4 स्टेप वापरणार आहोत. ज्या चार स्टेप आपण सोल्युशन मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी वापरलेले आहेत. बघा रिकॉल करतो. पहिली स्टेप अप्लाय द रूल, देन इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x, देन इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू a अँड लास्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ c. पेपरला जेव्हा तुम्ही एखादा प्रॉब्लेम अशा प्रकारे सॉल्व्ह करतात तर हे लिहिण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी आहे की तुम्ही अशा प्रकारे त्याला सॉल्व्ह करताय. ठीक आहे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण तसं काही लिहिणार नाहीये. सो स्टेप नंबर 1 अप्लाय द रूल. तर काय करायचंय दोन्ही साईडला इथे जो व्हेरिएबल आहे तो आपण इथे पुटअप करणार आहोत. सो d by dA of I of a equals to d by dA of integral ओके. नाव d by dA जेव्हा मध्ये जाईल इंटिग्रेशनच्या तेव्हा त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल आणि I of a चं डेरिव्हेटिव्ह I dash of a. So I dash of a equals to 0 to infinity dabba upon dabba a of same term. आता ह्या टर्मचा आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू a. तर साहजिक आहे x आणि sec x काय असणार आहे कॉन्स्टंट. मग हे दोन टर्म तसेच ठेवणार आपण. इनफॅक्ट e raised to minus x पण कॉन्स्टंट असणार आहे. फक्त आपण डेरिव्हेटिव्ह काढणार ह्या टर्मचं दॅट इज e raised to minus ax. ओके. सो 0 to infinity x into sec x तसाच e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू a. यामध्ये a व्हेरिएबल नसल्यामुळे पूर्णपणे कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह विल बी 0 मायनस e raised to minus ax याचा डेरिव्हेटिव्ह तेच घेणार आपण दॅट इज e raised to minus ax इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस ax खाली लिहायचं. आता मायनस ax चा डेरिव्हेटिव्ह आपण खाली जेव्हा लिहू तेव्हा आपण लक्षात ठेवायचं आहे का विथ रिस्पेक्ट टू a चाललंय. मग विथ रिस्पेक्ट टू a मायनस ax चा डेरिव्हेटिव्ह काय असणार तर मायनस x असणार. ओके. आता ह्याला दुसऱ्या लँग्वेज मध्ये किंवा सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर काय करायचंय याचं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. याचं डेरिव्हेटिव्ह काढताना ही टर्म ऍज इट इज लिहून टाकायची आणि बाजूला कोएफिशियंट लिहायचा. कोणाचा कोएफिशियंट घेणार
ए चा कोएफिशियंट, तर ए चा कोएफिशियंट आहे -x. ए चा कोएफिशियंट का? कारण आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू ए काढतोय म्हणून -x. ओके, नाउ x cancel minus plus, so it is 0 to infinity e raised to minus ax upon sec x dx. 1 upon sec x cos, so 0 to infinity e raised to minus ax into cos x dx. आता ह्या टर्मला सॉल्व करण्यासाठी आपण वापरणार आहोत फॉर्म्युला. एक्सपोनेन्शियल इंटू साइन और कोसाइन जर असेल तर आपण फॉर्म्युला वापरतो. फॉर्म्युला काय बघा, 0 e raised to फॉर्म्युला आहे e raised to ax into cos bx dx जर असेल तर त्याची व्हॅल्यू मिळते e raised to ax upon a square plus b square in bracket a cos bx plus b sin bx. तर युजिंग दिस फॉर्म्युला आपण गिवन इंटिग्रेशनची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ओके, आता गिवन इंटिग्रेशन काय बघा, i dash of a equals to 0 to infinity, इकडे आहे e raised to minus ax into cos x dx. हे आपलं एक्झाम्पल आहे. आता याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा म्हणजे काय करायचं, तर फक्त कंपॅरिझन करायचं आणि ए ची आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ए आणि बी च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या की समजायचं आपलं एक्झाम्पल हा इंटिग्रेशन सॉल्व झालंच. ठीक आहे, मग इथे बघा कंपॅरिझन करा, ए आणि इकडे मायनस आहे म्हणजे ए चा रोल मायनस ए करतोय आणि बी म्हणजे कोसाइनच्या एक्स चा कोएफिशियंट. या ठिकाणी कोसाइनच्या एक्स ला कोएफिशियंटच नाहीये, सो बी ची व्हॅल्यू झाली 1. सो ए आणि बी आल्यानंतर काय करायचं आहे, तर ह्या दोन्ही व्हॅल्यू फक्त फॉर्म्युलामध्ये पुटअप करून देऊयात. मग ह्या दोन व्हॅल्यू जर फॉर्म्युल्यात पुटअप केल्या सो आपल्याला मिळेल e raised to minus ax upon minus a square plus b square. b square म्हणजेच 1 square into a cos bx. a म्हणजे मायनस ए आणि b म्हणजे 1. इथे जिथे b आहे तिथे 1 पुट करायचा आणि a तिथे मायनस ए पुट करायचा. सो मायनस a cos bx म्हणजे 1x प्लस b sin bx. आता b म्हणजे 1 आहे, 1 लिहिण्याची गरज नाही, फक्त काय लिहूयात sin x. हे झालं तुमचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू युजिंग द फॉर्म्युला. आता यामध्ये आपण पुट करू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटची व्हॅल्यू जर पुट केली तर काय मिळेल बघा, इथे इन्फिनिटी घ्या आणि तो एक्सच्या जागेवर पुट करा. विथ रिस्पेक्ट टू dx सॉल्व करतोय म्हणून आपण त्याला एक्सच्या जागेवर जर पुट केलं तर आपल्याला मिळेल e raised to minus infinity. बट e raised to minus infinity 0 असल्या कारणाने पूर्ण टर्म काय होऊन जाईल 0 आणि हा 0 पूर्ण ब्रॅकेटला 0 करून टाकेन. सो अप्पर लिमिटची व्हॅल्यू झाली 0. अप्पर लिमिट काढायची गरज नाही कारण तो पूर्ण टर्म 0 करतो. आता लोअर लिमिट आहे 0. तो जर पुट केला तर आपल्याला मिळेल e raised to 0 upon minus a square is a square plus 1 square is 1 into minus a cos 0 plus sin 0. 0 to infinity च हे अप्पर मायनस लोअर लिमिट आहे. ठीक आहे, आता अप्पर लिमिट 0 आलं, लोअर लिमिट सिम्प्लिफाय करूयात. मायनस e raised to 0 1 a square plus 1 तसाच इन ब्रॅकेट मायनस a cos 0 1 असल्यामुळे इथे फक्त मिळेल मायनस a प्लस साइन 0 0 आणि फायनली आपल्याला मिळाला i dash of a equals to a upon a square plus 1 because minus and minus is plus.
ओके, सो ए अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 ही झाली तुमची आय डॅश ऑफ ए ची व्हॅल्यू. आता आपण बोलू शकतो की इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू, आता आपण इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स सॉल्व्ह केलंय. आता तिसरी स्टेप असणार आहे परत एकदा इंटिग्रेट करायचं. आता ते जे दुसरं इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू असणार आहे ते विथ रिस्पेक्ट टू ए असणार आहे. ठीक आहे, सो विथ रिस्पेक्ट टू ए इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू ए, कारण यामध्ये ए च्या टर्म आहे म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू ए करतोय. आणि इंटिग्रेट करण्याचं मागचं परत कारण काय, तर आपल्याला आय डॅश नकोय, आपल्याला आय पाहिजे. मग हा डॅश घालवण्यासाठी आपण पुन्हा एकदा इंटिग्रेट करूयात. सो इंटिग्रेशन ऑफ आय डॅश विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजेच डी ए अँड इंटिग्रेशन ऑफ ए अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 डी ए. आता इथे जर पाहिलं तर इथे परत एकदा एक रूल येतोय. द रूल नेम इज डेरिव्हेटिव्ह रूल. समजा तुमच्याकडे दोन टर्म आहेत, वरती एफ डॅश ऑफ एक्स आहे आणि खाली एफ ऑफ एक्स आहे. तर आपण ह्या टर्मचं इंटिग्रेशन काढतो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, फॉर्म्युला काय सांगतो बघा, खाली एफ ऑफ एक्स आहे आणि वरती एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. खालच्या टर्मचा जर वरती डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असेल तर इंटिग्रेशन ऑफ होल टर्म विल बी लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आता ह्या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2a, ए स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 2a, त्यातला ए आहे आपल्याकडे, 2 नाहीये. सो आपण तो 2 इथे घेऊन टाकू आणि डिवाइड पण करू जेणेकरून बॅलन्स होऊन जाईल. सो फायनली इथे आपण असं करू शकतो, इथे 2 घ्याल आणि डिवाइड बाय 2 कराल जेणेकरून ए स्क्वेअर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला वरती ऍडजस्ट करता येईल. आता ह्या ठिकाणी इंटिग्रेशन ऑफ आय डॅश आय येणार आहे कारण डॅश आणि इंटिग्रेशन कॅन्सल होतात. सो इकडे फक्त आय राहील आणि या ठिकाणी आपण ऍडजस्ट करूयात. इंटिग्रेशन ऑफ, परत एकदा ती स्टेप लिहून करूयात. इंटिग्रेशन ऑफ आय डॅश इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ए, वरती ए असल्यामुळं आपण घेणार वरती 2a आणि खाली आहे ए स्क्वेअर प्लस 1 डी ए. आपण एक्स्ट्रा मध्ये 2 घेतलाय, सो डिवाइड बाय 2 करून घ्या. आता इथे ऑब्झर्व करा खालच्या टर्मचा वरती डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, देअरफॉर आपण इथे तो एफ डॅश अपॉन एफ चा फॉर्म्युला लावून याचं इंटिग्रेशन काढणार 1/2 इंटू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस 1 प्लस सी आणि डॅश आणि इंटिग्रेशन कॅन्सल, इकडे मिळणार आपल्याला आय ऑफ ए. ही झाली तुमची स्टार व्हॅल्यू. इथे एक्झाम्पल ऑलमोस्ट संपलंय.